त्रास होतोय. स्ट्राईकला ते मनीष, नॉन स्ट्राईकला ते डॉक्टर योगेश बागल आणि गोलंदाजाचं नाव 12वा खेळाडू इथं असायला हवा, नाही तर 2 रनची पेनल्टी आहे तुम्हाला. सामना सुरू होतोय. तुषार टू मनीष. पहिला चेंडू. हाऊस कट केलेला चेंडू. 1 धावाची अपेक्षा. 1 धाव धावून पूर्ण. पुढचा चेंडू योगेश यांना आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव धावून पूर्ण. आमच्या सगळ्यांचं पण काढ. सर बी आले पाहिजे सगळे. पुन्हा एकदा तुषार टू मनीष. एक कडक अशी ड्राईव्ह, पण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. मी बोललेलो मनीष शिवारी हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज आहेत. एक कडक अशी त्यांच्या बॅट्समधून आलेली ड्राईव्ह आणि हा एक सामना चुरशीचा सामना होतोय. दोन्ही संघ तितकेच ताकदीचे आहेत आणि आपली ताकद ते आजमावत आहेत. एक स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण. या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 4. थोडी संत अशी सुरुवात बीएमपी संघाची. पॉवर प्लेचं षटक आहे मला वाटतं आणि याच्यामध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे मनीष शिवारींकडून आणि ती पूर्ण होताना दिसतंय. एक जोरदार प्रहार, पण धाव मात्र एकच मिळते. 40+ ओल्ड 40+ किंवा ओरिजिनल 40+ चे एक नावाजलेले खेळाडू किंवा बॅट्समन म्हणून त्यांचं नाव आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि हा आता उंचावर मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं चौकार होईल तिथे, पण नाही. बॉल कुठल्या कंपनीचे आणले त्याच काही समजायला मार्ग नाही. कवरे बी जोरान मारा, बॉल काही 38ची बाहेर जात नाही. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तिथे मला वाटतं धाव पण एकच आली. एकच धाव का? मनीष धावण्याच्या बाबतीत जरा थोडंसं सहकार्य करावं लागेल मनीष शिवारी यांना, कारण अजून धडाकीचे फलंदाज डॉक्टर प्रदीप जाधव, डॉक्टर अशोक सिंग सर हे अजून तंबूत आहेत आणि एका मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. आतापर्यंत धावा 6 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू 6 धावा. 4 षटकांचा सामना आहे. त्याच्यामुळे आता ह्या चेंडू पासूनच किंवा ह्या बॉल पासूनच हाणामारी करावी लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील चौकार षटकाराच्या माध्यमातून. आणि हे मिश्र आलेले आहेत आणि मला वाटतं कृष्णा का, मला वाटलं मिश्र आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे कृष्णा, पण त्यांना मिश्रा पण जमेल कारण ते त्यांच्या गोलंदाजीमध्ये मिश्रण करतायत, स्पिनचं मिश्रण करतायत ते. आता मनीष शिवारी सामना करतील कृष्णा यांचा. आणि आता मात्र खरं तर ह्या चेंडूवर षटकार जायला पाहिजे होता, पण तिथं विकेट गमावून बसलेले आहेत. मोठा फटका खेळणं अपेक्षितच होतं, पण मला वाटतं तो चेंडू थोडासा लेग स्पिन टाईप होता. आणि आता बीएमपीए संघाचे आधारस्तंभ गेल्या 15, 16, 17 वर्षापासून बीएमपीए क्रिकेट आज ज्या मुकाम पे पहुंचा है उसमें सबसे बड़ा नाम अगर लेंगे तो वो डॉक्टर अशोक सिंग सर का है. त्यांच्या समोर असे किती आले किती गेले माझ्यासारखे कॉमेंट्री करायला बसले, पण ते अजून खेळतायत आणि ते पुढेही खेळतील. पुढचे 15-20 वर्ष तरी ते खेळत राहतील हे नक्की आहे. आणि आज बीएमपी क्रिकेट जो काही त्याने उंची गाठलेली आहे त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची नाव आहेत, एक डॉक्टर अशोक सिंग सर आणि एक डॉक्टर प्रदीप जाधव सर. बाकी लोक इनडायरेक्टली डायरेक्टली कनेक्टेड असतील, पण ही नावं सगळ्यात मोठी आहेत. पुढचा चेंडू डॉक्टर अशोक सिंग सर यांना. आणि हा बघा आल्या आल्या नजारा दाखवलेला आहे त्यांनी.
त्यांचा जो क्लास आहे तो दाखवलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशाच फटक्यांची अपेक्षा आहे बीएमपीएस संघाला. एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल नवी मुंबई संघासमोर. एक चांगला चेंडू होता पण तितकंच चांगलं त्याला त्या प्रकारे खेळून काढलेला. हा खरं तर एक 50+ एज आहे आज अशोक सिंग सरांचं आणि आजही ते इतक्या उत्कृष्टपणे क्रिकेट खेळतायत. बाकीचे जे लोक आहेत त्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. मला तर लाज वाटते असो काही गोष्टी ऑफ द रेकॉर्ड बोलल्या जातात. हा भाभींचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कुठे बसलेत? जेवल्या का भाभी? हो भाभी जेवल्या का? बर. पुढचा चेंडू योगेश बागल. खरं तर गोलंदाजी खूप चांगली होते पण तितकंच चांगली फलंदाजी सुद्धा होत आहे. पण धावा काही पाहिजे तशा जमत नाहीयेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11. 5.5च्या सरासरीने धावसंख्या आहे. हे बॉल कोणी सिलेक्ट केले त्याचं नाव सांगा मला. आताच्या जमान्यात चौक्या छक्क्यांचा जमाना. 1-1 2-2 बघते कोण. पण आता हे चौके छक्के आपल्याला दिसणार आहेत डॉक्टर अशोक सिंग आणि डॉक्टर योगेश बांगल यांच्या बॅट्स मधून. पुढचा गोलंदाज आहे प्रशांत साहेब आलेले आहेत. नाव आहेर आहे. जेवणाच्या आधी त्यांनी आहेर घातले का नाही विचारायला लागेल मला. पण गोलंदाजीमध्ये त्यांनी आहेराच्या स्वरूपात फुलटॉस शॉर्ट बॉल द्यावेत बीएमपीएस संघाला. आयोजकांना थोडा तरी मान द्यावा. आहेर साहेबांचे गोलंदाजी आणि सामना करतील योगेश बागल. आणि आता जोरदार प्रहार कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला पण एकच धाव ते 2 धावेची अपेक्षा आहे पण नाही. एकाच धावेवर समाधान. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. धावसंख्या आता कुठे 12 आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि त्यासाठी मोठे फटके खेळणे आवश्यक आहे. आणि आता मात्र चेंज ऑफ पेस काहीतरी असं मला वाटतं झाला तिथे. थोडी नजर कमजोर झाली जर वयानुसार. तर चेंज ऑफ पेस होता आणि तो डॉक्टर अशोक सिंग एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये ते बीट झाले तिथे. पुढचा चेंडू आता परत एकदा आणि मला वाटतं आता झेलबाद. आता थोडस बीएमपीए पॅन्थर हा संघ कुठेतरी अडचणीत येताना दिसतो आहे कारण त्यांचे 2 महत्वाचे आणि खंदू फलंदाज ते तंबूत परतलेले आहेत आणि धावसंख्या अतिशय कमी आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या बीएमपीए पॅन्थर संघामध्ये बीएमपीएचे सर्व सिनियर खेळाडू खेळत आहेत. जसं ग्रामीण भागामध्ये 40+ खेळाडू खेळतात तसा हा संघ आहे. एक रिस्पेक्ट असलेले सगळे खेळाडू आहेत याच्यामध्ये. तर त्यांच्याकडून जी काही कामगिरी होते त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे सहकारी कॉमेंटेटर बंधुतुल्य मित्र डॉक्टर प्रसाद हजारे हे बाजूला येऊन बसलेले आहेत. आणि आता मात्र चान्स होती पण नाही. त्या संधीचा फायदा घेऊ शकले नाही डॉक्टर सचिन केने आणि तिथे सुद्धा एकच धाव मिळाली आहे. आमचे प्रसाद हजारे दादा हे सुद्धा मराठीचे अतिशय उत्कृष्ट असे समालोचक आहेत. त्यांच्या मुखातून जे एकदा काही निघायला लागलं का बरेच लोकांची तोंड गप होतात. आता मात्र ही सगळी खोदाखोदी चालली आहे. या काही जमणार नाही. वर्षा मारायला लागल योगेश. ही खोदाखोदी करायचं शेतावर हे आमचे काम बराचसा. तर थोडी धावसंख्या कमी आहे माझ्या मते. 14च आहे आणि तिसरं षटक आता जवळपास संपायलाच आलेलं आहे जवळपास. आणि आता चान्स होती पण मला वाटतं झेलबाद होण्याची शक्यता आणि यो पुढे काही झेल चोरी नाही. आणि कॅप्टन आहेत का ते मग त्याला शिवरून जमणारच नाही. तर कोण बात अकल बाकीच्यांच्या.
आणि आता डॉक्टर जितेंद्र पोरवाल एक हार्ड हिटर बॅट्समन आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर अर्जुन सिंग, ते सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये पटाईत आहेत. त्यांचे शब्द पण कधी कधी असे मोठे असतात, आमचे समजत नाही, पल्ले पडत नाही इंग्लिशमध्ये लिहिल्यावर खास करून. डॉक्टर जितेंद्र पोरवाल, अरे बाबा काहीच नाही, तुला काय बोलतो मी, ही प्रॅक्टिस मॅच आहे तुमच्यासाठी असं वाटायला लागलंय. कानिफनाथ आलेले आहेत शेवटचं षटक घेऊन. अंतिम षटक आहे. आणि झेलबाद, तिथं पण चेंज ऑफ पेस होता. आणि योगेश बागल जे पहिल्या ओव्हरपासून गेलेले होते शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळत होते. जर मातीची पिच असती तर एकाच फूट खड्डा पडला असता तिथं. आणि वैयक्तिक 5 धावांवर बाद झालेले आहेत. असो, त्यांनी एक बाजू धरून ठेवली. जेव्हा संघाचे मोठे फलंदाज बाद होत होते तेव्हा त्यांच्याकडून कुठेतरी अपेक्षा होती, म्हणून त्यांनी एक बाजू 6 धावा, सॉरी 1 धाव कमी केली तुझी. ते 5 आणि 6 म्हणजे मला एक असा किस्सा आठवला. एक उमेदवार ग्रामपंचायतला उभा होता, त्याला 8 मतं पडली. तर तो एका माणसाला बोला, बाळा तुम्हाला मत नाही दिला. तर बोलते, काका मी दिला असता तर 9 झालीच ती. तसा हा झाला 5 नाही तर 6, फार फरक नाहीये. आणि आता मात्र जोरदार प्रहार, पण यो पोऱ्या काही कॅच सोरी नाही. त्याने अतिशय उत्कृष्ट असे कृष्णाने झेल घेतलेले आहेत. नाव कृष्णा, बासरी वाजवायला सोडून तो क्रिकेट खेळायला आले. क्लासेस माझे आता कोणगावमध्येही सुरू आहेत, कल्याणमध्येही सुरू झालेत. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तर आपण वसई नवी मुंबईला पण सुरू करू. पोरवाल आधी बलट कॅच झाल्यामुळे स्ट्राईक नवीन बॅट्समन कडे राहील. अच्छा, डांगे हॉस्पिटलचे सर्वा डॉक्टर खान सर हे आता स्ट्राईकवर आहेत. धावसंख्या अतिशय कमी आहे. आणि आता मला वाटतं, अरे बालक कन्नाला आउट करते, खेळून दे त्याला. आताच गेले, बॅट बी टेकलीने लगेच घरा पाठवते. शेवटचं षटक आहे आणि धावा फक्त झालेल्या आहेत किती, 14 वरच गाडी अटकले. आणि मला वाटतं आता शेवटचा चेंडू असेल. पंच 2 चेंडू शेष आहेत आणि 14 धावसंख्या. जर मुसेफ खान यांनी 2 लगातार षटकार मारले तर डॉक्टर दिनेश पाटील सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हा तसाच प्रयत्न होता, अरे नाही ऐकतो, केलाच शेवटी आऊट त्याला. आणि आता प्रथमेश ठाकरे, सध्या या नावाला तरी घाबरार, युती झालेली आहे. हो, प्रथमेश ठाकरे इमानदारी बघ, तू 6 मारला ना तर डॉक्टर युसुफ मेमन यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि मी 500 देत असेल, 5,500 तिचे आलं होते. काय वाटत त्या फुलटॉप टाकू नको, तुला 2,500 देईन. मारायचा प्रयत्न तर नक्की होता. आणि 2 धावांची अपेक्षा आहे. जोरात धावत राहा पोरबल, 3-4 कर, धावत राहा. आणि बाद धावसंख्या झालेली आहे. आणि आता एका धावेची अपेक्षा. मी कॉमेंट्री करताना जर कुठे एका दुसरा शब्द जर इकडे तिकडे होत असेल तर सगळे आपलीच लोक आहेत, मोठ्या मनाने मला माफ करा. नाही तर हल्लीच्या कॉमेंट्री बघाल सर तुम्ही, बाबा जसं काही प्रवचन, व्हॉट्सअपचं एक मेसेज ना, काय ते कॉमेंटर. आणि एखादा आयोजक आला तर 5 मिनिटं त्याचे बोलतात. तिकडे मॅच चालले, इकडे ताईंचा सत्कार करतील भाऊ ना भाऊंचा, त्यांनी तिथे चक्का मारले, मनीष शिवारनी चक्का मारले ना. इकडे अनाउन्समेंट कॉमेंट्री, आता दादांचा सत्कार करतील, तिथं मनीष शिवारी असं बघते, जे आलं मी छक्का मारेल त्याचं नाव घेते. हा ना, नेमका मनीष शिवारी दुसरा बॉल फिट झाला आणि आता बॅट्समॅनला बीट केले. मग याला काय अर्थ आहे का?
या अशा प्रकारचे कॉमेंटरी चालतात सध्या. काय बोलणार होता? तर मी आमचे बंधुतुल्य मित्र डॉक्टर प्रसाद हजारे सर यांच्या ओघवत्या वाणीत त्यांनी पुढचं समालोचन करावं असं मी त्यांना विनंती करतो. हमारे स्पॉन्सर मैनक्योर फार्मा के सर्वे सर्वा मिस्टर वेंकटेश भाई देवसानी का बीएमपी ऑर्गेनाइजिंग कमेटी और प्रेसिडेंट अर्जुन सिंह की तरफ से हम वेलकम करते हैं. प्रसाद हजारे हमारे आगे की कमेंट्री के लिए. अभी मैच कंटिन्यू रहेगा. नवी मुंबई और बीएमपी का मैच जो है कंटिन्यू रहेगा और इसको जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता है. आगे का समालोचन आप हमारे एक्सपर्ट कमेंटेटर प्रसाद हजारे जो कि कमेंट्री करेंगे इंग्लिश में. Thanks, Dr. Yusuf. It is a very hot weather outside. Our senior doctors are playing with their all the might. So BMPA Panthers just managed 16 runs from their quota of 4 overs. Now Navi Mumbai had to chase 17 in the 4 overs, that is 24 deliveries, and they have to chase only 17 runs. आपण नेहमी बघतो की जेव्हा सामना कमी धावांचा असतो तेव्हा अत्यंत चुरशीचा असा सामना होतो. BMPA पॅन्थर्सचा पण हाच प्रयत्न होता की कमी धावा करावेत, ज्यायोगे अतिशय चुरशीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळावा. त्यांचा हाच प्रयत्न होता की मुद्दामच कमी धावा कराव्यात, म्हणजे प्रेक्षकांचं पण लक्ष राहील की एक एक धाव कशी आपण वाचू शकतो, कशी त्यांना चेस करण्यासाठी कठीण करता येईल. ह्याच रणनीतीनुसार त्यांनी फक्त 16 धावा केलेल्या आहेत, ज्यायोगे त्यांची बॉलिंग किती प्रभावी आहे हे आपला निर्णय अजून कळवलेला नाही की त्यांनी फिल्डिंग निवडली की बॅटिंग. दरम्यान BMPA पॅन्थर्सचे अत्यंत जुने जाणते बॉलर डॉक्टर प्रदीप पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की त्यांच्या बॉलिंगमध्ये जी पूर्वी धार असायची ती सुद्धा आता सुद्धा तेवढीच प्रभावी आहे. आणि पहिल्याच बॉलला त्यांच्या डिलिव्हरीला स्टेडियमच्या बाहेर भिरकावून देण्यात आलेला आहे. मिडलेगच्या दिशेने प्रचंड उत्तुंग असा षटकार आणि दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे. BMPA पॅन्थर्सला पण थोडी भूक लागलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी लवकरात लवकर सामना संपवावा अशी बॉलिंग त्यांनी करावी लागलेली आहे. दुसऱ्या बॉलला मात्र फ्लिक केलं आहे लेग साईडकडे आणि फार उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. दोन बॉलमध्ये 7 रन अशी धावसंख्या झालेली आहे. Here comes the third delivery and batsman misses it completely. It's a dot ball. So after 2 deliveries, it has been a dot ball of the over. Now it has been swept away for boundary. Ball crosses the boundary and this is a 4. फारच उत्कृष्ट असा चेंडू होता, ब्लॉक होलमध्येच पडला. बॅट्समनकडे कोणताही याच्यासाठी उत्तर नव्हतं की कसं खेळावं. आयोजकांकडून सांगण्यात येत आहे की दुपारच्या जेवणाची हा आता लॉस्ट कॉल आहे.
कृपया ज्यांचं जेवण झालेलं नाही त्यांनी जेवण करून घ्यावं. ह्यावेळी मात्र फार उत्कृष्ट असा लॉंग ऑनला फटका मारलेला आहे लॉंग ऑफला. मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीवरून उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण झालं. सो ॲट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर द स्कोर मूव्स टू 12. एक ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 12. जीतने के लिए रन चाहिए 17. बीएमपी पैंथर्स इस समय यह बहुत ही विकट परिस्थितियों में नवी मुंबई मैच को जीतने की ओर अग्रसर होते हुए उनके दोनों ओपनर बैट्समैन अटैकिंग फील्ड करते हुए बैटिंग करते हुए आगे की गेंदबाजी करने के लिए आए डॉक्टर अशोक सिंह. और गेंद हवा में बाउंड्री लाइन के पार, गेंद 4 रन के लिए. और स्कोर इस समय हो गया लेवल 16. 1 रन टू विन. दोनों बल्लेबाज करिश्माई बल्लेबाजी करते हुए, आतिशी बल्लेबाजी, कोई मौका नहीं दे रही है बीएमपीए को. अगली गेंद वाइड का इशारा और इस समय मैच जीत लिया है नवी मुंबई इंटरनेशनल ने. 10 विकेट से यह मैच जीत लिया है. और मैन ऑफ द मैच कानिफनाथ बॉलर, जिन्होंने 3 विकेट लिए और रीड तोड़ दी बीएमपीए पैंथर्स की. 2 रन देके 3 विकेट लिए. अगली मैच बीडीसीसी और एनडीएफ. टॉस जीता एनडीएफ ने और उनका फैसला जल्द से जल्द जानना चाहूंगा. फील्डिंग बीडीसीसी टीम के कैप्टन से निवेदन है कि वो अपने ओपनर बैट्समैन भेजे. एनर्जल तिकडे का एनर्जल सर उधर से लो. बीडीसीसी और एनडीएफ नाला सोपारा टीम के कैप्टन से निवेदन है कि अपना फील्ड